राज ठाकरे आज सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले आणि तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली। ही भेट स्नेहभोजनासाठी होती असं सांगितलं जात असलं तरीही या भेटीमुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या शक्यता अधिक मजबूत झाल्याचं बोललं जात आहे। तर काय ठरलं या भेटीमध्ये आणि युतीचं चित्र स्पष्ट होतंय का, पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई आणि राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटींची गती वाढली आहे। गेल्या 3 महिन्यात हे दोन भाऊ वेगवेगळ्या निमित्तांनी 6 ते 7 वेळा एकत्र आले। आज पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंबासह मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी एकत्र आले। या भेटीमुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतींच्या चर्चांना नव्याने जोर मिळालाय। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या। 5 जुलै मराठी भाषेच्या मेळाव्यात एकत्र। 28 जुलै राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। 27 ऑगस्ट गणेशोत्सवानिमित्ताने उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी। 10 सप्टेंबर चर्चेसाठी उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थ येथे भेटले। 5 ऑक्टोबर संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र, त्यानंतर मातोश्रीवर भेट। 12 ऑक्टोबर मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी रंगत आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचलेत। स्नेहभोजनासाठी ही भेट झाली असली तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल 2.5 तास चर्चा झाली। राज ठाकरे यांच्या मातोश्रीवर झालेल्या स्नेहभोजनाला विशेष महत्त्व आहे, कारण यावेळी दोन्ही कुटुंब एकत्र आले होते। ठाकरे बंधूंच्या भेटीत खास काय? राज ठाकरे पहिल्यांदाच आईला घेऊन मातोश्रीवर पोहोचले। राज ठाकरेंकडून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा भेट। तुळस वृंदावनाची भेट घेऊन राज ठाकरे मातोश्रीवर। कौटुंबिक भेट असली तरी राजकीय चर्चा झाल्याचा अंदाज। तब्बल 2.5 तास राज ठाकरे मातोश्रीवर। जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा राजकारणाच्या पलीकडचे असले पाहिजे असं मला वाटते। पण मला माहिती आहे तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तो, त्यामुळे आज ते दोघे भाऊ भेटले। आता दोघे भाऊ भेटल्यानंतर 2 पक्षाचे नेते भेटले, भले ठाकरे परिवारातले भेटले, तर चर्चाही होणारच। चर्चा झाली तर ती राजकारणावरती होणार। तुम्ही मीडियावाले भेटले तर तुम्ही कसं एकमेकाशी मीडियाच्या बाबतीतच बोलताय, राजकारणाच्या बाबतीत बोलताय, तसं राजकारणावरती पण चर्चा कधी झाली असेल तर मी उपस्थित नसल्यामुळे मला माहीत होतं। मी सकाळपासून इतर मिटिंग्समध्ये होतो म्हणून मला कल्पना नाही, पण मी आज खूप मनापासून आनंदी आहे आणि समाधानी आहे। राज ठाकरे, त्यांच्या आई राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे, त्यांची सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे असे संपूर्ण कुटुंब उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गेलं होतं। त्यामुळे ही भेट चर्चेत आली। चांगला आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची, देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे, आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। 6दा भेटो, 10दा भेटो, 25दा भेटो, हा याकरता कुठली आमची हरकत आणि आक्षेप असण्याचा विषय नाही। हा प्रश्न आपण पहिल्यांदा विचारला त्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्ही भारत जोडेवाले आहोत, भारत तोडोवाले नाही। आणि 2 लोक एकत्र येऊन भेटत असतील, बोलत असतील तर यामध्ये काही आम्हाला कोणती टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। इंडिया अलायन्समध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकंदरीत देश पातळीवरचा हा निर्णय आहे। त्यामुळे देश म्हणजे काही दिल्ली पातळीने सगळे मित्र पक्ष आहे, हे सर्व मिळून त्यांनी नवा बिडू जो आहे यंदा घ्यायचं की काय या संदर्भामध्ये ते भूमिका ठरवतील। मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटीची संख्या जी आहे ती वाढत आहे। गेल्या 3 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वेगवेगळ्या कारणाने 6 वेळा एकत्र आलेले पाहायला मिळाले। आज देखील राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर भेटीसाठी पोहोचले आणि स्नेहभोजनाच्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले। या अगोदर देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या भेटीमुळे एक राजकीय संकेत जो आहे तो युतीचा दिसून आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राज्यातल्या राजकारणात एक वेगळं वळण दिसून येईल, हे मात्र नक्कीच। मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय परिणाम होतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या युतीमुळे राजकीय समीकरणं कशी बदलतात, त्याचा परिणाम कोणत्या पक्षांना होतो
आणि शहरातील तसेच राज्यातील राजकारणावर त्याचा काय प्रभाव पडतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं. धनंजय दळवी, श्रेयस सावंतसह तेजस्विनी काटवटे, पुढारी न्यूज, मुंबई.